ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्ण। तर आज खूप पवित्र दिवस आहे. कोणता दिवस आहे आज? पापमोचनी एकादशी. पापमोचनी, मोचनी म्हणजे नष्ट करणारी, विनाश करणारी, पापाचा नाश करणारी. तसं प्रत्येक एकादशी पापाचा नाश करणं हे प्रत्येक एकादशीमध्ये, एकादशी महात्म्यामध्ये आहेच. प्रत्येक एकादशी केल्या की पापाचा नाश होतोच. त्यामध्ये विशेष ही एकादशी पापमोचनी त्यासाठीच आहे. तर प्रत्येक एकादशीचं महात्म्य तसं याही एकादशीचं महात्म्य. आणि या एकादशीच्या दिवशी या चैतन्य भोसले प्रभूंच्या घरी विशेष करून भगवंत कशाच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत? आज नामाच्या रूपाने तर आले, संतांच्या रूपाने सुद्धा भगवंत आले. आणि आता भगवंत कशाच्या रूपाने आले? भागवतमच्या रूपाने भगवंत या घरामध्ये आलेले आहेत. आणि विग्रहाच्या रूपात आधीच होते, विठ्ठल रुक्मिणी आहेत. तर आता भगवंताचे अनेक रूप आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम म्हणलेलं आहे की ह्याच्यामध्ये ब्रह्मसंहितेमध्ये. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम किंवा रामादि मूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नाना अवतारम अकरोद भुवनेषु किंतु कृष्णः स्वयं समभवत् परमपुमानयो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. राम आदि मूर्तिषु म्हणजे रामासारखे अनेक अवतार भगवंतांनी धारण केलेले आहेत. तर मग भगवंत कशा कशाच्या रूपात? सगळं जे काही दिसतंय त्याचं मूळ शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण कुठपर्यंत पोहोचू? भगवंतापर्यंतच पोहोचू आपण. मूळ शोधण्याचा जर प्रयत्न केला. आता समजा ही वस्तू आहे, ती कोण बनवलं, कुठून आलं, त्याच्यासाठी लागणारं साहित्य कुठून आलं, असं एक 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 गोष्ट जर आपण करत गेलो तर सगळ्याचं मूळ कोण सापडेल आपल्याला? भगवंतच सापडतात. तर त्यामुळं आपण ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानच काय करतं? आपल्याला भ्रम दूर करतं. ज्ञान काय करतं? भ्रम दूर करतं. आणि या मनुष्य जीवनामध्ये जेव्हा आपण जन्म घेतलाय, आम्ही पण जन्म घेतला आणि आम्ही या जगामध्ये आलो, पण येण्याच्या अगोदर आम्ही भ्रमित होतो का? नाही. पण इथं आल्यानंतर काय झालो? आम्ही भ्रमित झालो. इथं आल्यानंतर भ्रमित होतो. संसारात पडल्यानंतर माणूस भ्रमित होतो. आणि त्याच्या अगोदर भ्रम असतो का? नाही. का नसतो? कारण जीव शुद्ध असतो. पण इथं आल्यानंतर सगळ्या अशुद्धी, विचारांची अशुद्धी, खाण्याची अशुद्धी असेल, वातावरणाची अशुद्धी असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अशुद्ध बनवतात त्या जीवाला. आणि त्यामुळं काय झालं पाहिजे? पुन्हा त्या भगवंताच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपण काय होतो? आपला भ्रम दूर होतो. कशाच्या आधारे? ज्ञानाच्या आधारे भ्रम दूर होतो. आणि म्हणून त्या भगवंतांच्या संघामध्ये आलं पाहिजे, संतांच्या संघामध्ये आलं पाहिजे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग हरिनामे उपजे आवडी. संतांच्या चरणाने मग ह्या गोष्टी हळूहळू हळूहळू व्हायला लागतात. आणि तसंच संत, पंथ, ग्रंथ. संत आहेत, पंथही आहे. संत कुठल्या तरी पंथाचाच असतात ना. आणि त्या पंथाच्या मध्ये विशेष त्यांचे ग्रंथही असतात. तर त्यामुळे संत, पंथ, ग्रंथ आणि मग शेवटी भगवंत. संत, पंथ, भगवंत. मग संत महंत आले त्याच्यातच. आणि शेवटी मग ते हे सगळेजण कुठं पोहोचवतात? आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात. आणि असाच एक ग्रंथ
ग्रंथ म्हणण्यापेक्षा साक्षात भगवंत. ग्रंथ नव्हे तो श्रीकृष्ण. जय हो भागवतामध्ये नेते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण जन्म मरण, भागवताच्या आरतीमध्ये म्हणलेलं आहे. तर ते भागवत आज या ठिकाणी आलं म्हणजे भगवंत त्या ग्रंथाच्या रूपाने अवतीर्ण झाले. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे धरातल सोडून चालले, त्यांची लीला संपुष्टात आणली भगवंतांनी, संपवली, तेव्हा भगवंत म्हणले उद्धवांना की माझं कार्य आता संपले बाबा, मी निघालो. काम झाले की कोण थांबतं का? भगवंताचं काम झालेलं होतं, इथं येण्याचं सार्थक झाले म्हणले. आता जे करायचं होतं कार्य ते सगळं झालेलं आहे, आता मी चाललो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. राम राम घ्यावा म्हणजे काय? नुसतं म्हणायचं राम राम म्हणा असं तर आहेच, पण नामस्मरण करा त्याचा अर्थ. राम राम म्हणत राहा, सतत सतत नामस्मरण करत राहा. आणि मग बऱ्याच लोकांना आम्ही जातो आमच्या गाव. मग आमचं गाव कोणतं? कासेगाव, मठ वस्ती, हे आहे का आमचं गाव? नाही. आम्ही कुठून? आम्ही वैकुंठवासी. आम्ही पण वैकुंठवासीच आहे. आम्ही पंढरपूरवासी, आम्ही वृंदावनवासी, आम्ही जगन्नाथपुरीवासी. हे सगळे धाम धाम आहेत आणि धाम एकच आहेत सगळे भगवंतांचे. कारण भगवंत एक आहेत, धाम वेगळे असू शकत नाही. रूप वेगवेगळे असली तरी भगवंत एकच आहेत. त्यामुळे धाम पण एकच आहे. कुठल्याही धामाला एका वेगवेगळं समजणं हे सुद्धा अपराध होतो. तर आम्ही भगवंताच्या धामातूनच आलोय. कशामुळं आलोय? आम्हाला भोग घ्यायचा होता. भगवंत त्या ठिकाणी आहेत आणि एवढे सुंदर भगवंताच्या धामामध्ये किती ऐश्वर्य आहे भगवंतांचं. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तं लक्ष्मी सहस्र शतसंभ्रम सेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. चिंतामणी आहे, ज्याची चिंता कराल ते सगळं प्रकट त्या धामामध्ये भगवंताचे. जे पाहिजे ते समोर. इथं तसं होतंय का? पाहिजे ते मग विचार केला की त्याला 10, 12, 20 वर्ष निघून जातात. घर बांधायचंय म्हटलं की आयुष्यात येऊन लोक करतातच काय? मुलांचे लग्न आणि घर, हे दोनच गोष्टी केलं करूच तर आयुष्य संपून जाते. बाकीच्या गोष्टी कधी पाहिजे असतात पण त्या भेटू शकत नाहीत. इच्छा वाढत जातात तरी सुद्धा. पण भगवंताच्या धामामध्ये तसं नाहीये. तिथं कसं गुलाबजामुन म्हटलं की रेडी लगेच, आणि तो खाल्ला की परत तो तिथंच राहतो, शाश्वतच राहतो. तो बदलत नाही किंवा तो तिथून संपुष्टात येत नाही. तसं इथं आहे का? नाही. का तसं होतं? कारण त्या ठिकाणी म्हणलेलं आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. 1+1 इथं केलं तर काय होतंय? शून्य. इथला नियम आहे तो. पण भगवंताच्या धामातला 1+1 एकच राहतो. हे वैशिष्ट्य. आता तुम्ही कसं, हे भौतिक गणित तिकडे लावून चालत नाही. इथं जे शिकलोय आपण ते इथलं आहे, पण तिथं मात्र 1+1 एकच राहतंय. कारण भगवंत पूर्ण आहे आणि पूर्णातून पूर्ण काढलं तर ते पूर्णच राहतं असा भगवंताच्या ह्याचे. तर हे सगळं ज्ञान त्या भागवतामध्ये भगवंतांनी उद्धवांना सांगितलं. आणि भगवंत जेव्हा मग सगळी लीला संपुष्ट करून भगवंत चालले, सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला, अक्रूराने रथ सजविला, कृष्ण रथामध्ये बैसला, सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. त्या मथुरेतून कृष्ण, वृंदावनातून कृष्ण, गोकुळातून कृष्ण मथुरेला चालले. त्यावेळेस त्या गोपी सगळ्या आडव्या झाल्या. त्यांना विरह सहन होत नव्हता. भगवंताच्या शुद्ध भक्तांना भगवंतापासून दूर राहणं सहन नाहीत करू शकत, कारण प्रेम आहे त्यांचं भगवंतावरती. तसं उद्धव जन्मापासून किंवा जेव्हा त्यांना समजत होतं तेव्हापासून कृष्णाच्या सोबतच राहिले. आणि आता कृष्ण म्हणतात की मी चाललो बाबा, माझं कार्य संपलेलं आहे. पण मग उद्धव काय म्हणतात की मी एकटा राहून काय करू इथे? माझ्या जीवनाचा उद्देश किंवा तुम्ही आहात म्हणून मी आहे, तुम्ही नसाल तर माझं काय अस्तित्व, काय मी कशासाठी राहू? मी पण नाही राहणार. भगवान म्हणले तसं नाही, तुझं कार्य अजून बाकी आहे, तुला थांबावं लागेल. तर मग उद्धवांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा येतात. भगवान म्हणले रडू नकोस, मी कायमस्वरूपी इथेच राहीन. हा म्हणे कसं काय तुम्ही इथे राहणार? तर मी कशाच्या रूपात राहीन?
भागवताच्या रूपामध्ये कायमस्वरूपी राहील. भगवंतांनी सांगितलं उद्धवांना. कलौ नष्ट दृशामेशाम पुराण अर्को धुनोदितः. कलौ नष्ट दृशामेशाम, या कलियुगामध्ये सगळं काही नष्ट होईल, पण ते पुराण, कोणतं पुराण? अमल पुराण. कोणतं अमल पुराण? भागवत महापुराण. तर पुराणे किती आहेत एकूण? 18 पुराणे हरिसी गाती म्हणले. 18 पुराणामध्ये 17च होती, त्यातलं 18वं हे श्रीमद भागवत पुराण. 17 पुराणं लिहिली कोणी? व्यासदेवांनी. व्यासदेव कोण आहेत? भगवंताचे साहित्यिक अवतार आहेत. शक्त्यावेश अवतार सुद्धा म्हणतात काही ठिकाणी. साहित्यिक अवतार म्हणजे सगळं साहित्य त्यांनी लिहिलं. 4 वेद लिहिले, 18 पुराणं लिहिले, 108 उपनिषद लिहिले. सगळं लिहून 17 लिहिली होती, 18 अजून लिहिलेलं नव्हतं. आणि सगळं झालं तरी सुद्धा त्यांना मनामध्ये एक अस्वस्थता होती, किंवा असं सॅटिस्फॅक्शन, समाधान भेटलं नव्हतं त्यांना, की जे कार्य आपण केलंय, बघा प्रत्येक आपण कार्य करतो तर त्याचं समाधान भेटतं की नाही? हा बाबा मी एवढी गोष्ट केली, आपण पंढरपूरला जाऊन आलो, किंवा नाम जप केला, भक्ती केली, आरती केली, काहीतरी स्वयंपाक झाला की हा एकदाशी झालं, आपण जीव भांड्यातून बाहेर पडला म्हणतात लोक काही वेळेस, की झालं एकदा का ती गोष्ट झाली. कोणाचं विवाह असतील, घरचे मुलींची लग्न झाली, बाबा घर बांधून झालं, एक कुठली तरी गोष्ट झाली की लगेच झालं. एक डोक्यावरचं ओझं आमच्या खांद्यावरती, किंवा खांद्यावरचं ओझं रिकामं झालं असंही म्हणायला काही हरकत नाही, असंही म्हणतात लोक. तर मग त्यांना तसं वाटतच नव्हतं. त्यांना अशी हुरहुर लागली होती मनाला, की काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकीचं झालंय, काहीतरी चुकीचं म्हणण्यापेक्षा राहिलंय काहीतरी अजून, याला पूर्णत्व प्राप्त झालंच नाही मी जी सेवा केली आहे त्याला. आणि मग त्यावेळेस ते तसा विचार करायला लागल्यानंतर मग बऱ्याच वेळेला आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स, संकट येतात, काही समस्या येतात, त्याचं निराकरण करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, किंवा साधूची आवश्यकता आहे. आणि मग त्या साधूला विचारल्यानंतर तो शास्त्राच्या आधारे आपल्याला सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांचे गुरु होते. कोण त्यांचे गुरु? नारद मुनी. नारद मुनींकडे गेले आणि विचारलं, गुरुदेव असं असं सॅटिस्फॅक्शन नाही म्हणे, तुम्ही सगळं काही कार्य केलं, सगळ्या गोष्टी लिहिल्यात, 17 पुराणं लिहिली, पण त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन तुम्ही अजून केलेलं नाही. भगवंतांच्या आणि भक्तांच्या लीलांचं वर्णन न केल्यामुळे तुम्हाला अजून पूर्णतः समाधान भेटलेलं नाही. त्यामुळे तुम्ही ते करा. म्हणजे काय करू द्या? अहो भागवत लिहा म्हणले, भागवत लिहा, भागवत. आणि मग त्यावेळेस त्यांनी 18वं पुराण लिहिलं, त्याचं नाव काय? भागवत. आणि त्याच भागवतामध्ये श्लोक येतो, त्यामध्ये म्हटलेलं आहे, वैष्णवानां यथा शंभू, माझ्या पाठीमागे म्हणू शकता, वैष्णवानां यथा शंभू, वैष्णवानां यथा शंभू, निम्न ज्ञानां यथा गंगा, निम्नगानां यथा गंगा, देवानां अच्युतो यथा, देवानां अच्युतो यथा, पुराणानां इदं तथा. पुराणानां इदं तथा. याचा अर्थ काय? वैष्णवानां यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. म्हणून पांडुरंगाने त्यांना कुठं स्थान दिलंय? डोक्यावर. शिवलिंग डोक्यावरती आहे की नाही पांडुरंगाच्या. म्हणून भगवान शिव सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. वैष्णवानां यथा शंभू, निम्न ज्ञानां यथा गंगा. आणि ज्या पवित्र नद्या आहेत, सगळ्या पवित्र नद्यांमध्ये गंगा नदी सर्वश्रेष्ठ आहे. तसे सगळ्या श्रेष्ठ आहेत, पण तरी पण त्यामध्ये ही एक विशेष. आणि त्यानंतर म्हटलं की देवानां अच्युतो यथा, सर्व देवांमध्ये अच्युत. अच्युत कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. अच्युत म्हणजे जे कधीही त्यांचा पराभव होऊ शकत नाही, जे च्युत होत नाही, म्हणून त्यांचं नाव एक अच्युत. आणि पुराणानां इदं तथा. आणि ह्या पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोणतं असेल तर ते आहे श्रीमद भागवत पुराण. आणि मग हे भागवत पुराण घरी असावं. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जेव्हा आम्ही गीता भागवत वाचू, श्रवण करू, ऐकू, त्याचं चिंतन, त्या भागवताचं, त्या गीतेतल्या विचारांचं चिंतन, मंथन, मनन आम्ही केल्यानंतर काय होणार? आम्हाला पांडुरंगाचं चिंतन होईल. नाहीतर चिंतन कशाचं चालू आहे आमचं दररोज? कशाचं चालू आहे? संसाराचं, विषयांचं चिंतन चालू आहे. संसारिक गोष्टीचं चिंतन सुटले का कोणाला? ते रोज कर मर कर.
कर मर कर. गुरु महाराज म्हणत असतात, एक आडनाव असतं कर मर कर. रोज उठायचं, कर कर कर, दिवसभर काम करायचं आणि परत संध्याकाळी झोपवून जातात लोक. कंटाळा आलेला असतो आणि लोक म्हणतात वेळ नाही हो, मरायला वेळ नाही म्हणतात. पण मरणं काही थांबणार आहे का? मरण कोणासाठी थांबत असेल? वेळ नसला तरी, मरायला वेळ नसला तरी मरण थांबणार आहे का? एका व्यक्तीला फोन आला, आल्यानंतर तो गाडी चालवत होता, भरधाव वेगाने गाडी चालवतोय आणि कॉल आला. कॉल उचलायला वेळ नव्हता तरी उचला. नवीन नंबर, न्यू नंबर, अननोन नंबर, ट्रिंग ट्रिंग. येस, हॅलो हॅलो, आय डोंट हॅव टाइम, आय डोंट हॅव टाइम, मला वेळ नाहीये. यमराज स्पीकिंग. इकडून यमराज बोलतोय, गुरु महाराज सांगत असतात आमचे. तर यमराज बोलतोय असं म्हणूस तर, आणि तो वेळ नाही म्हणूस तर गाडी, खड्डा होता साईडला, टर्न होता आणि त्या खड्ड्यात गेली सुद्धा. आणि मग काय झालं? गौर प्रेमानंदे हरी बोल, तो गेला खड्ड्यात. यमराजांचा कॉल ज्याला आला त्याचं काय? त्यामुळं वेळ यायच्या अगोदर आपण थोडासा वेळ भगवंतांसाठी दिलाच पाहिजे. परमार्थ करण्यासाठी थोडा तरी वेळ आपण दिला पाहिजे. नसेल तर मग मनुष्य जन्माला काय अर्थ नाही. गीतेमध्ये काय सांगितलं? मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हजारो लाखो मनुष्यांमधून माझ्याकडे किंवा मला तत्वतः जाणारे काही जण असतात आणि असे काही विरळेच मला प्राप्त करू शकतात. काही जण त्यातले मला प्राप्त करू शकतात. आणि त्या भगवंताला प्राप्त करायचं असेल तर हे श्रीमद भागवत ऐकलं पाहिजे. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृद्यंथस्तुह्य भद्राणी विधुनोती सुरत्वता. काय होतं या कथा ऐकल्यानंतर? शृण्वता स्वकथा कृष्ण. कृष्णाच्या कथा ऐकल्यानंतर आमच्या संसाराच्या व्यथा दूर होत आहेत. आता तुम्ही म्हणू कसं काय? ते करू केल्यानंतरच समजेल कसं काय ते. त्या गोपी सुद्धा म्हणाल्या, वृंदावनातल्या गोपी सुद्धा म्हणाल्या. काय म्हणाल्या? तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. भूरिदा भूरिदा भूरिदा. चैतन्य महाप्रभू जेव्हा ऐकले तेव्हा त्याने असं आनंद झाला त्यांना या श्लोक ऐकल्यानंतर. आणि त्या गोपींनाही आनंद झालेला. म्हणून त्या म्हणतात की हे भगवंता, तुमच्या कथा ऐकल्यानंतर काय होतंय? संसारातले आमचं जे काही तव कथामृतम तप्त जीवन. जीवन कसं आहे? तप्त. जसं सोनं कसं तप्त, लोखंड कसं तापलेलं असतं की नाही, त्याच्यात थोडं पाणी पडलं की लगेच ते तर असा आवाज येतो की नाही. किंवा जसं जमीन, उन्हाळ्यातली जमीन तापून तापून आणि मृगातलं पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा कसं त्या सृष्टीला किती आनंद होतो, पृथ्वी मातेला किती आनंद होतो पहिल्या पावसाचा, आणि मातेतून सुगंध कसा बाहेर येतो. तर अगदी त्याप्रमाणे भगवंताच्या कथा ऐकल्यानंतर या तप्त संसारामध्ये काय होतंय? आम्हाला आनंद प्राप्त होतो. जसं आणि दिवसाची सुरुवात, हे हरे कृष्ण भक्त जे आहेत त्यांच्या दिवसाची सुरुवात याच वाक्याने होते. संसार दावा नललीढ लोक प्राणाय कारुण्य घना घनात्वम. हा संसार कसा आहे? दावानल, अग्नी पेटल्याप्रमाणे संसार आहे. संसाराचा अग्नी पेटलेला आहे आणि त्यामध्ये सगळेजण होरपळून निघायला लागले. निघतात की नाही होरपळून? संसार सुखाचा आहे म्हणणारे आहे का कोणी? संसार सुखाचा नाहीच आहे. कारण भगवंताने ऑलरेडी त्या संसाराला नाव देऊन ठेवले, दुःखालयम अशाश्वतम. इथं केवळ दुःखच भेटेल. पण आम्ही भ्रमित झालोय, आम्ही सुख शोधतोय. कुठे? संसारामध्ये. आणि सुख आहे कुठे? जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंदे भेटता केशवासी. पंढरीमध्ये सुख आहे आणि त्या पंढरीचं सुख म्हणजे पांडुरंग आहे. त्यांच्या नावामध्ये सुख आहे, त्यांच्या कथेमध्ये सुख आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये सुख आहे, त्यांच्या प्रसादामध्ये सुख आहे, त्यांच्या दर्शनामध्ये सुख आहे, आणि त्यांच्या भक्तांच्या संघामध्ये सुख आहे, त्यांच्या भक्तीमध्ये सुख आहे. त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे?
सुख आहे. कारण सुखाचे जे सुख पाहिले सुख काय तर अभंग आम्हाला विसरूनच गेला. सुखासाठी करी सीता. तरी तुझा एक वेळ पण भेटू असं. तर सुख, कारण भगवंत कसे आहेत, सुख प्रदान करणारे आहेत, आनंद प्रदान, आनंदाचे कंद आहेत. काय म्हटलेले आहे? अवतार आनंद कंद. तर आनंदाचे कंद आहेत भगवंत. कंद म्हणजे स्रोत आहेत, मूळ स्रोत. आनंद येतोच कुठून? भगवंतापासून येतो. आणि त्या भागवताच्या सुरुवातीलाच ज्यांनी भागवताची रचना केली तेच त्या श्लोकामध्ये म्हणाले. काय म्हणतात? सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणजे सच्चिदानंद, भगवंत कसे आहेत? सच म्हणजे शाश्वत, चित म्हणजे पूर्ण ज्ञानी, आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंदी आहेत. तर सच्चिदानंद रूपाय, आणि ते आनंद पूर्ण आनंदी असल्यामुळे भगवंत, त्यांच्यापासून आपण सगळेजण जीवात्मे भगवंताचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षसि. त्या भगवंताचे अंश आपण, त्यामुळे आमचंही स्वरूप तसंच आहे, सच्चिदानंद. पण जेव्हा या भौतिक गोष्टींशी संपर्क आल्यानंतर ते सच्चिदानंद स्वरूप आम्ही स्वतःला सच्चिदानंद आहोत, पण आम्ही स्वतःला हे शरीर समजतोय, स्थूल शरीर, जे की हाडामासापासून बनलेलं आहे. आणि मग जनाबाई म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. पुढं आहे भरपूर त्या अभंगामध्ये विशेष भगवंताचं शरीर आणि आमच्या शरीरामध्ये काय भेद आहे याचं वर्णन डिटेलमध्ये केलेलं आहे. मग आमची घोंगडी म्हणजे शरीराचं वर्णन केलं जाते. तुझी घोंगडी तर चांगली आहे म्हणतात, पण आमची घोंगडी अशी का अशी दिलीस आम्हाला बाबा? तर मनुष्य आहोत आपण जीव आहोत, तटस्थ शक्ती आहोत भगवंतांची. तर ते भागवत का ऐकावं? काय होतं भागवत ऐकल्यानंतर? हृदयंतस्तु ह्य भद्राणी विधुनोती, धुवून काढते सगळं हृदयाचं मार्जन. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम. भागवत काय करते? हृदयातला मळ धुवून काढते, हृदय शुद्ध करते. म्हणून भागवत ऐकलं पाहिजे. म्हणून देवाने ऐकण्यासाठी कान पण किती दिले? 2. आणि तोंड 1 दिलंय. पण आपण जास्त वापर कशाचा करतो? ते कानाचा करावा जास्तीत जास्त भगवंताबद्दल ऐकण्यासाठी. जेवढं जास्त ऐकू तेवढं जास्त प्रेम. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्ते करह उदय. कृष्ण प्रेम हृदयातच आहे, सगळं आहे, भक्ती हृदयातच आहे. त्याला फक्त ऐकलं की ते उदित होणार आहे. जसं की त्या झाडाच्या मुळाला तुम्ही पाणी घातलं की झाड टवटवीत होणार, फुलणार, त्याला फुलं लागणार, फळं लागणार, ते मोठं होणार, वाढत जाणार. तसं भक्तिलतेचं तसंच आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण अशी नवविधाची भक्ती आहे. ती आपण करत गेलो तर आपली भक्तिलता काय होणार आहे? शेष वाढत वाढत कुठेपर्यंत जाणार आहे? भगवंताच्या चरणापर्यंत. आणि ती पोहोचवायची आपल्याला. पण पाणी घालायला जर तुम्ही चुकलात, रोपटं असतं बरोबर त्याच्याच मुळाला पडलं पाहिजे. कडेला पण तृण आहे, तृण गवत, कडेला गवत असते की नाही, त्या गवताला जर तुम्ही पाणी घातलं म्हणजे वाईट विचार आहेत, षडविकार आहेत, त्याला जर चुकून पाणी पडायला लागलं तर काय होणार? मेन वेल तिथंच राहील आणि बाकीचंच वाढायला चालू होते. बऱ्याच वेळेला तसंच होतं आपलं. आणि त्याच्यासाठी संघाची आवश्यकता आहे, सत्संगाची आवश्यकता त्याच्यासाठी आहे. त्यामुळे सत्संगामध्ये आपण कायम राहावं, कुठल्या तरी साधूकडून मार्गदर्शन घ्यावं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये लोक म्हणतात मित्र असावा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, कोणीतरी एक जण मित्र असावा, पण तोही साधूच असावा. मी मित्र म्हणतो कारण साधू कसं की त्याला ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे, त्याच्यामुळे आणखीच फायदा होणार. साधूच गुरु साधू असावा, त्याला जास्त ज्ञान असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक साधू असावा. आणि त्यामुळं श्रील प्रभुपादांनी काय केलं, ही इस्कॉन ही संस्था उभी केली, जेणेकरून सगळीकडे काय होईल की सगळ्यांना साधू संघ प्राप्त होईल. इस्कॉनची 7 उद्दिष्ट आहेत, त्यामध्ये हे उद्देश आहे की प्रभुपादांनी ही संस्था उभी करण्याचं कारण अशा प्रकारचा साधू संघ सर्वांना भेटावा.
त्यामुळे इस्कॉनचे प्रचारक सगळीकडे जात असतात. जिकडे बोलवलं तिकडे हरे कृष्ण कीर्तन करणार आणि हाच एकमेव प्रचार कार्य भगवंताच्या कथा कीर्तन करायचं आणि संग द्यायचं सर्वांना. जे जे आपुनासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि मग आजकाल काय झालंय, सगळ्यांना वाटतंय मी लई शहाणे. सांगणारे भरपूर आहेत पण ऐकणारे कमी झाले. सांगणारे किती जण आहेत, भरपूर जण. प्रत्येकाला वाटतंय मी पण काहीतरी सांगावं, मी पण काहीतरी सांगावं, मी पण काहीतरी. पण सांगू कोण शकतो? ज्यानं ऑलरेडी चांगलं ऐकलंय तोच चांगलं सांगू शकतो, नाही तर सांगणारे भरपूर आहेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा चांगला श्रोता बनलं पाहिजे आणि मग तुम्ही प्रवक्ता बनवू शकता. त्यासाठी आधी चांगला श्रोता बना, चांगलं ऐका, शास्त्र समजून घ्या, तत्वतः त्या भगवंताला समजून घ्या. म्हणून भागवत महत्वाचं आहे. तर ते भागवताचे एक छोटीशी महात्म्याची कथा आपल्या सर्वांना माहितीच असेल. भागवत महात्म्यामध्ये येते ती म्हणजे गोकर्ण आणि त्याचा भाऊ होता धुंदकारी. आत्मदेव नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी होती धुंधली. काय नाव? धुंधली. नावातूनच आता तुम्हाला अर्थ लक्षात आलाच असेल. धुंदीतच असते ती नेहमी असायची, धुंधली. आणि ते आत्मदेव ब्राह्मण होते आणि ब्राह्मण असल्यामुळे साहजिकच घरचं वातावरण सत्वगुणी भक्तिमय होतं. अनेक वर्ष झाले पण पुत्र प्राप्ती नव्हती, पोरगच होत नव्हतं. आणि मग त्याला वाटायचं त्या ब्राह्मणाला, 4 लोक समाजामध्ये नावं ठेवतात मूलबाळ नाही झालं तर. आजकाल सगळं बदललं, आजकाल लग्नच होईना, मुलाबाळाचा तर विषय लांबचाच. लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात, म्हणजे लग्नाच्या आधी एकत्र येऊन राहतात. आणि त्याला नाव पण किती सुंदर दिले ना, लिव्ह इन रिलेशनशिप. जेणेकरून अडाणी व्यक्तीला तर काहीच कळणार नाही, काहीतरी चांगलीच गोष्ट आहे असं समजून जाईल तो. आणि मग भरपूर कन्सेप्ट आले आजकाल. तर पूर्वी होतं अशा काही अटी नियम असायच्या, शास्त्राचं पालन लोकांना माहिती असायचं, शास्त्र कसं असावं. मग आजकाल काहीच राहिलेलं नाहीये. लोक लग्नाच्या अगोदर काहीतरी गोष्टी करतात, परत त्यांना समजतं की अरे आपल्या हातून चूक होते, आणि परत लग्न झाल्यानंतर परत लग्न दुसऱ्याशीच करतात. आणि असंही काहीतरी होतंय बऱ्याच गोष्टी. तर ते आत्मदेव नावाचे ब्राह्मण, त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यांना थोडंसं हे वाटायला लागलं. मग त्यांनी विचार केला काय या जीवनाला अर्थ नाहीये. गृहस्थ जीवन असेल तर पुत्र गरजेचाच आहे, गरजेचाच आहे गृहस्थ जीवनामध्ये पुत्र. नसेल तर मग अवघड आहे. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण संपवून टाकूया हे जीवन. वैतागले होते. जाऊन एका विहिरीमध्ये उडी टाकणारच होते. तोपर्यंत तिथे एक साधू महात्मा आले. म्हणले अहो काय काय करताय? ते म्हणे असं असं आहे. थांबा म्हणे, काहीतरी मार्ग असेल, शास्त्रामध्ये त्याचं सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे. तर तुम्ही असं असं हे फळ आहे म्हणे, हे फळ तुम्ही तुमच्या पत्नीला नेऊन द्या, तुम्हाला काय होईल? संतान प्राप्ती होईल, पुत्र प्राप्ती होईल. इतका आनंद झाला त्या आत्मदेव ब्राह्मणाला. त्यानं ते फळ घेतलं. पूर्वी असं व्हायचं, मंत्राने मुलं व्हायचे, फळं दिल्यानंतर मुलं व्हायचे, असं पूर्वी होतं. आता तसं नाही. कलियुगात अशा गोष्टी शक्य नाहीत. आणि पहिलं कसं असं होत होतं असं म्हटल्यानंतर काही लोकांना, आजकालच्या मुलांना हे विचित्र वाटतं प्रकार. त्यांचा विश्वास बसत नाही, नास्तिकता वाढायला लागलेली आहे. कसं व्हायचं त्याच्यासाठी तुम्हाला ते संपूर्ण भागवतच वाचावं लागेल, तेव्हा तुमचाही विश्वास बसेल की हा असं होतं. सूर्यदेव, कुंती महाराणीला सूर्यदेवाचा मंत्र म्हटल्यानंतर त्यांच्यापासून आशीर्वाद भेटला होता. आणि मंत्र सूर्यदेवाचा भेटल्यानंतर सूर्यापासून पुत्र प्राप्त झाला, लग्नाच्या आधीच मंत्र प्रयोग केला. तर त्या मंत्राच्या प्रयोगाने आज तसं होतं. आणि आजही या हरे कृष्ण मंत्राच्या प्रभावाने बऱ्याचशा गोष्टी साध्य होऊ शकतात. बऱ्याच म्हणजे सगळ्याच, कारण नामच भगवंत आहे. पण लोकांचा विश्वासच नाही बसत. मग त्याच्यासाठी भागवत ऐका. मग ते नाम आणि भागवत 2 गोष्टी इतक्या भगवंतांच्या जवळ, लगेच तुम्हाला जर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर त्या शीघ्र ह्या गोष्टी कराव्या, भागवत ऐकणं आणि नामजप करणं. मग ते आत्मदेव ब्राह्मण आनंदाने गेले आणि ती पत्नी विचार करायला लागली, हे फळ मी जर खाल्लं तर मला मग पोट वाढेल, मला बसायला येणार नाही, उठायला येणार नाही, मला त्रास होईल. 9 महिने ते मूल मला पोटात वाढवावं लागेल. आणि ते मूल जन्म देण्याच्या वेळेस मला किती प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतील. काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. असा विचार कोण करते? धुंदली, त्या आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी. आजकालच्या जशा पत्नी विचार करतायत बऱ्याच जण, सगळ्या नाही करत. तर तिनं तसा विचार केला. आणि मग तिने विचार केला, समोर गाई होती एक दारात. तो ब्राह्मण गेला,
कामासाठी गेला असेल त्याच्या काहीतरी, बाहेर गेल्यानंतर बघितलं की नंतर फळ त्या गाईला नेऊन घातली आणि गाईला गर्भधारणा झाली. साधूचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. त्यांनी आशीर्वाद दिला ना की पुत्रप्राप्ती होईल म्हणून. गाईनं फळ खाल्लं, ते गाईला गर्भधारणा झाली. आणि त्याच वेळेस काय झालेलं होतं की तिची जी बहीण होती त्या धुंदलीची, ती गर्भवती होती. 1 महिना झालेला असेल काहीतरी त्याच काळामध्ये. तर तिचं आणि त्या बहिणीचं कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट सायनिंग होतं. ती तिला म्हणते की तुला पुत्र झाल्यानंतर तू मला दत्तक दे आणि आपण हे कुणाला सांगायचं नाही आणि मी तुला त्याच्या बदल्यात पाहिजे तेवढे पैसे देणार पैशासाठी. तर ती म्हणते हां. आणि मग हिने इकडं काय केलं, 1 महिना झाला 1 कापड बांधला, 2रा महिना झाला 2रं कापड, 3रा महिना झाला 3रा, आणि इकडं आतमध्ये ओला वाटायचं. हा चालू. साधूचा आशीर्वाद खरा ठरलेला आहे. 9 महिने झाले, 9 कपडे बांधून एवढं पोट केलेलं होतं ते. आणि 9 महिने झाल्यानंतर त्या गाईलाही पुत्र झाला. कान मात्र त्याचे गाईचे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण. आणि तिकडे त्या धुंदलीच्या बहिणीलाही पुत्र झाला. तिनं तो इकडं आणून दिला आणि मग तिनं सगळे बांधलेले कपडे सोडले आणि त्या पुत्राला आपलंसं केलं. आणि त्या धुंदलीचा पुत्र म्हणून त्याचं नाव धुंधकारी. आणि मग दोघं एकाच ठिकाणी वाढायला लागले. आता गाईचा पुत्र म्हणल्यावर गाई सत्वगुणी आहे, भगवंतांची विशेष प्रिय आहे. आणि ऑलरेडीच ते मुलाला आशीर्वाद ऋषींचे प्राप्त झालेले होते, त्यामुळे तो मुलगा सत्वगुणी झाला, चांगला झाला, गुण चांगले झाले त्याचे. पण हा राक्षसी प्रवृत्तीचा निघाला. जसजसं मोठे व्हायला लागले तसतसं हे जे गोकर्ण होते ते बाहेर निघून गेले. कशासाठी? तीर्थ यात्रा करण्यासाठी. आणि हा धुंदकारी मात्र तिथंच राहिला आणि त्यानं आई वडिलांना त्रास द्यायला सुरू केलं. आईलाही मारून टाकलं, वडिलांनाही मारून टाकलं, दोघांना घरातून बाहेर काढून मारून टाकलं त्यांना. आणि स्वतःच्या घरामध्ये वेश्या आणून ठेवल्या. 5 पत्नी होत्या असं म्हणतात त्याच्या. आणि मग दरोड्या, चोऱ्या, खून, मारामाऱ्या सगळं काही करायला लागलं. नको त्या गोष्टी. होता ब्राह्मण पण या सगळ्या गोष्टी करायला लागला. आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर एक दिवस खूप मोठा माल गोळा करून आणलेला होता. आणि गोळा करून आणल्यानंतर त्या 5 जणींचे डोळे त्या मालावरनं फिरायला लागले. सोनं होतं, गरगर गरगर गर. आणि त्या एकमेकीकडे बघायला लागले, जाणार कोणाला आणि किती जाणार. आणि तो तिथं नव्हता. तर त्या 5 जणांनी मिळून विचार केला की ह्याला ठेवून काही चालणार, कारण माल कसा भेटणार आपल्याला. स्वतःचा नवरा होता तो. 5 जणींनी काय केलं, 4 जणी, दोघीने 2 पाय धरले, दोघीने 2 हात धरले आणि एकीनं धरून असं घट्ट त्याला विस्तव असतो, विस्तव असं म्हणतात, ऐकलं मी. तो विस्तव त्याच्या तोंडात घालून असं मारून टाकलं त्याला. तर इतकं पाप केलेलं होतं त्याने आणि तो मेला. आता भगवंताने दिलेले, मोजून दिलेले श्वास आहेत आणि ते पूर्ण होण्याच्या आधीच त्याला मारण्यात आलं. म्हणजे ही प्रकृतीच्या विरोधी कार्य झालं आणि त्यामुळे त्याला ते शरीर सोडावं लागलं. पण जोपर्यंत दिलेले श्वास संपत नाही तोपर्यंत दुसरं शरीर भेटतच नाही. मग त्यामुळे तो भूत झाला. त्याला शरीर नाही भेटलं, भूत योनी प्राप्त झाली. आणि भूत योनी प्राप्त झाल्यावर तो भटकत होता असाच. आणि मग तोपर्यंत एकदा काय झालं की त्याचा भाऊ गोकर्ण सगळ्या तीर्थयात्रा करून त्याच्या गावामध्ये आला. गावामध्ये आल्यानंतर घरात त्याच्या शांत झोपलेला असताना त्याला रात्रीचा आवाज आला. कुठून आवाज येतो काय समजेल. त्यावेळेस त्याला आवाज आला, अरे मी तुझा भाऊ धुंदकारी आहे. म्हणे काय झालं. असं असं भूत योनी मला प्राप्त झाली, माझ्या मुक्तीसाठी तू काहीतरी कर. सत्वगुणी होते, भावाप्रती कर्तव्य होतं म्हणून त्याने विचार केला काय करावं. सूर्याची उपासना केली सुरुवातीला, पण त्याने काही साध्य होईना. मग ते काय झाले की त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही काय करा, भागवत कथा करा. त्याच्यासाठी त्याला भागवत ऐकवा. आणि मग कथा करायला चालू केलं. आणि ती कथा होत असताना सगळे गावातले लोक त्या ठिकाणी येऊन बसायचे, जसं आज आपण बसलेले आहात. गावचे लोक कथा ऐकायला बसायचे आणि समोर त्या ठिकाणी असा एक बांबू होता. 7 डोळे असतात ना बांबूला, डोळे असतात. 7 हे होते त्याचे पार्ट्स. आणि मग 7 काय म्हणतो त्याला आपण, एक असे 7 डोळे होते त्या बांबूला समोर. त्यांची कथा चालू झाली. पहिला दिवस झाला, पट असा पहिला हे फुटला, डोळा फुटला त्या बांबूचा. 2रा दिवस झाला, 2रा डोळा फुटला. 3रा झाला, 3रा फुटला. असं करत करत सगळे रोज कथेला यायचे. सगळं गाव कथा ऐकत होतं. कथा तर चांगली झाली. आणि 7व्या दिवशी कथा समाप्त झाल्याच्या नंतर
विमान न्यायला आलं, वैकुंठ एअरलाइन्स. वैकुंठातून विमान न्यायला आलं. नेलं कुणाला? फक्त एकट्या त्या धुंदकारीला. त्या 7व्या दिवशी तो त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने हात जोडले त्या गोकर्णांना. धन्यवाद म्हणे, तुमच्यामुळे मला मुक्ती प्राप्त झालेली आहे. चतुर्भुज रूप प्राप्त होतं. आणि मग त्या गोकर्णालाच तेवढं घेतलं, त्या विमानात बसवलं आणि चाललं ते वैकुंठ एअरलाइन्स. अहो म्हणे काय, थांबा थांबा थांबा, या सगळ्यांनी पण कथा ऐकली की? आणि मग ऐकली तर होती त्यांनी. कधी कधी आपण ऐकून न ऐकल्यासारखं करतो बऱ्याच गोष्टी, ऐकून न ऐकल्यासारखं. हा, तर ऐकून न ऐकल्यासारखं म्हणजे त्यांनी ऐकली पण होती, पण त्यांनी त्याचं चिंतन मनन त्या कथेचं काय केलेलंच नव्हतं. तर त्यामुळं काय झालं की कथा तर ऐकली म्हणे, हा ऐकली असेल, पण यांनी जशी ऐकली तशी त्यांनी नाही ऐकली. म्हणजे हे काय करायचे, ऐकल्यानंतर रात्रभर त्याचं चिंतन मनन करायचे त्या कथेचं. आणि त्यामुळं काय व्हायचं, हृदयाचं शुद्धीकरण झालेलं होतं. भगवंत हृदयामध्ये आलेले होते, शुद्धीकरण झालं होतं. पण बाकीच्या सगळ्यांनी, काही जण कथेमध्ये येऊन, कथेमध्ये काय येतात तर बऱ्याच जणांना आवडतं कथेत यायला, कारण झोप चांगली लागते. का झोप लागते? कारण कथेमध्ये कुठल्या गोष्टीचं हे नाही, म्हणजे टेन्शन नसते. कीर्तनात, कथेत लोक झोपतात बरेच, कारण त्या आत्म्याला विसावा भेटतो भगवंताच्या चरणाशी, नामामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये. आणि त्यामुळे झोपतात बरेच जण. आणि त्याने कथा चांगली असती. गुरु महाराज म्हणतात, जो सोयेगा वो खोएगा. जो झोपेल त्याला काही सापडणार आहे, सोयेगा वो खोएगा. लेकिन जो जागेगा वो पाएगा. जो जागून ऐकेल कथा, ध्यानपूर्वक ऐकेल, ध्यानपूर्वक श्रवण, मनपूर्वक श्रवण, अंतःकरणपूर्वक श्रवण गरजेचं आहे. नुसतं श्रवण, नळी फुंकिली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे, काही उपयोग नाही होणार. आणि मग त्यांनी तशी कथा ऐकलीच नव्हती, चांगल्या पद्धतीनं ध्यानपूर्वक ऐकली होती. त्यामुळे हृदय शुद्धीकरण झालं, त्यांनाच नेलं. मग काय करू म्हणे, आता परत एकदा कथा करा. परत एकदा कथा केली, परत काही लोकांनी ऐकली व्यवस्थित, परत काय केली, परत आणखी एकदा केली, 2-3 वेळा कथा केली, असं ऐकलं. आणि परत सगळेजण भगवत धामामध्ये गेले. म्हणजे पुन्हा आम्ही जिथून आलो, जी आमची नित्य शाश्वत अवस्था आहे, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. आणि आम्हीही कोणीतरी त्या विठ्ठलाचे आहोत. विठू माझा लेकुरवाळा, त्या विठ्ठलाची लेकरं आहोत. जसं यशोदा माता आहे, गोपी आहेत, ग्वालबाल आहेत, पेंदे मंडळी आहेत भगवंताची, तसं आम्हीही त्या भगवंताचा, आमचा आणि त्या भगवंताचा काहीतरी संबंध आहे, पण तो आम्ही विसरलोय. आणि तो संबंध पुन्हा जागृत करण्यासाठी काय करावं लागतं, कथा श्रवण, जसं आता धुंदकारीने केलं आणि भगवंतांना प्राप्त केलं. त्यामुळं आपण भागवत श्रवण केलं पाहिजे. तर असं हे भागवत ऑनलाईन झूम वरती आम्ही दररोज ऐकत असतात बरेच, 25-30 भक्त गेल्या 1.5-2 वर्षापासून हे भागवताचे जे पुस्तक आहेत असे, त्याच्यापैकी 3रं पुस्तक चालू आहे. असे 18 पुस्तक आहेत. अजून एक 3-4 वर्ष तर आरामशीर जातील पूर्ण व्हायला. तर आम्ही रोज ऐकत असतो. त्या भागवतामध्ये सांगितलेलं आहे, नित्यम भागवत सेवया. आणि कोण ऐकू शकतो असं भागवत? मुहुरहो रसिका भुवी भावुकः. ज्याचा भाव आहे भगवंताप्रती, थोडीशी भक्ती आहे, श्रद्धा आहे, श्रद्धेची आवश्यकता आहे, असं कोणीच ऐकू शकत नाही. आणि ऐकलं तर त्याला काही फरकही पडणार नाही. पहिली गोष्ट आहे, ते भागवत ऐकण्यासाठी तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. आपुला तो देव एक करून घ्यावा. सीझन वाईज पूजा नाही चालायची. गौरी गणपतीचा सण आला, गौरी गणपती चला, आणि मग ते झालं की देवीचा सण आला, चला देवीची पूजा करा. हा, पूजा करा, समाजाच्या राहाटीनुसार, रूढीनुसार करू शकता, पण पूजा करून त्या देवी देवतांकडे मागणं काय मागितलं पाहिजे. डायरेक्ट पूजा करण्यापेक्षा भगवंताची पूजा केली तर देव देवता प्रसन्न होतातच. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज यांती मद्याजिनोपिमाम. जे देवी देवतांची पूजा करतील ते कुठं जातील? देवी देवतांच्या लोकात. जे पितरांची पूजा करतील ते कुठं जातील? पितृलोकात. आणि जे भूतांची पूजा करतील ते भूत योनीला प्राप्त होतील. आणि जे माझी पूजा करतील, भगवंत म्हणाले, ते मला प्राप्त होतील, माझ्याकडे येतील. मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन
मदाश्रयः. हे अर्जुना तू काय कर, तुझं मन माझ्यामध्ये आसक्त कर. आणि त्या मनाला आसक्त करायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्ञान येतं कुठून? शास्त्राची आवश्यकता आहे. आणि शास्त्र सांगणारे कोण आहेत? गुरु आहेत, साधू आहेत, संत आहेत. आणि म्हणून सत्संगाला जायची आवश्यकता आहे. आणि असं म्हणलेलं आहे की भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी संत जन दुर्मिळ. जगाच्या बाजारात पैशाने सगळं काही विकत घेता येतं, पण कुठल्या संताला विकत नाही घेऊ शकत पैशाने तुम्ही. संत काही पैशासाठी घरात येतात का? नाही. तर त्यांच्यासाठी श्रद्धेची, प्रेमाची आवश्यकता आहे. आणि असं भाग्यवंता घरी भजन पूजन. कुणाच्याही घरी पहिलं होतं थोडंफार तरी साधू संत. त्या माताजींनी लिहिलेलं होतं, आज रांगोळी काढली तिथे, साधू संत येते घरात दिवाळी दसरा. आजकाल साधू संत येते घरात दारे खिडक्या बंद करा, असं पण काही ठिकाणी दिसतंय. आता पुन्हा ती एक लाट आलेली आहे असं म्हणू शकतो, किंवा विश्वास कोरोनाच्या नंतर लोकांना बरंच समजलं की नाही, साधू संतांचं थोडं झालं पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे. कारण मरण कधी येईल या जिंदगीची काय शाश्वतता नाहीये. जगणार की ते माहित नाही आम्हाला, अशाश्वत आहे सगळं काही. आणि त्यामुळं आपण काय सतत त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. त्यासाठी भागवत आहे. तर असं भागवत तुम्ही दररोज ऐकू शकता. इथे जे आलेले आहेत तुम्ही नंबर देऊ शकता तुमचा जाताना सुमित प्रभूंकडे, आणि तुम्हाला हे भागवत दररोज ऐकता येईल. संध्याकाळचं स्वयंपाक करतही ऐकता येईल. माताजी ऐकत असतात, दररोज वाचत असतो आम्ही. मीही असतो काही वेळेला त्याच्यामध्ये, 2-3 दिवस आठवड्यातले. कारण रोज कुठे ना कुठे ते प्रोग्राम असल्यामुळे बऱ्याच वेळेला जमत नाही मला, पण तरी पण आम्ही असतो. आणि हे भागवत तुम्ही ऐकू शकता. आणि हे भागवत ऐकल्यानंतर काय होईल? हृदय शुद्ध होईल. भगवंत कोण आहेत, मी कोण आहे, माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे, आणि तो कसा मला दृढ करता येईल. आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड कसा होईल आमचा? कसा होईल शेवट गोड? भगवंताचं स्मरण झालं तरच शेवट गोड होणार आहे. नाहीतर मग जसं गीतेमध्ये म्हणलेलं आहे की स्मरण, शेवटी तर स्मरण, एखाद्यावरती प्रेम आहे. जसं पत्नीचं पतीवरती प्रेम आहे, पतीचं पत्नीवरती प्रेम आहे. दोघांना एकमेकांची आठवण झाली तर आजकाल लोक कुत्र्यावरती पण प्रेम करायला लागलेत. माणसाचं माणसावर प्रेमच राहिलं नाही. एक तर मोबाईलवरती प्रेम करतात, नाहीतर मग कुत्रे पण पाळायला लागले लोक. त्या कुत्र्यासाठी बेड काय, त्याच्यासाठी सेपरेट खोली असते, त्याला झोपवतात, त्याला न्हाऊ घालतात, त्याला फिरवायला नेतात. काय करत नाहीत त्या कुत्र्यासाठी लोक, काहीही करतात. गॉड कल्चरच्या ऐवजी डॉग कल्चर झालेलं आहे, डॉग. तर त्यामुळं आम्ही काय करावं? आणि मग गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं किंवा संतांनी सांगितलं, अंतकाळी विठू तुझे स्मरण घडावे. मरताना तरी आम्हाला त्या देवाचं, पांडुरंगाचं स्मरण होऊ द्या. जीवन गेले वाया न भजता पंढरीच्या राया. सगळे जीवन वाया गेलं, त्या पांडुरंगाचं भजन कधी झालंच नाही आमचं, असं होऊ नये आमच्याकडून. आणि मरताना जर स्मरण व्हायचं असेल तर काय लोक म्हणतील मरताना स्मरण करायचंय का? मग मरताच्या वेळेस बघू, मरायला लागल्यानंतर बघू की. पण कधी होईल मरताना? आयुष्यभर केलं तरच मरताना सहज सोपं होईल ते. आणि त्याच्यासाठी तुम्ही रोज काय करा? 1 माळ नामजप करा. आपण करता का? बरेच जण करत नसाल. रोज 1 माळ नामजप केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप आपण करा. जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं देवासाठी देऊ शकत नाही? ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलं, एवढं चांगलं सुदृढ शरीर दिलं, सगळं काही गोष्टी दिल्या, त्या देवासाठी 10 मिनिटं वेळ आम्ही देऊ शकत नसेल तर आमच्यासारखा दुर्भागी कोण असू शकतो दुसरा? आणि त्या भगवंताचं स्मरण नाहीच झालं तर काय म्हणले भगवंत? अंत्यकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अंतकाळी ज्याचं स्मरण होईल, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. मरताना ज्याचं स्मरण होईल तसाच देह पुढचा प्राप्त होणार आहे. मग मरताना कोणाचं स्मरण झालं तर, लेकरा बाळाचं स्मरण झालं तर त्यांच्याच घरात परत
उंदीर, घूस, कुत्र, काही ना काहीतरी मांजर वगैरे बनवून तिथंच यावं लागेल. कारण आम्ही काय म्हणतो, हे घर माझं आहे, हे पोरं माझे, हे माझा नातू, हा माझा पणतू, सगळं माझं. इतकी आसक्ती असते, इतकी आसक्ती संसारामध्ये, सोडायला तयार होत नाहीत लोक. मरतील पण त्या आसक्ती सुटत नाही. मग पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहावं लागेल. आणि याच्यातून सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप करा. पंढरपूरच्या जवळ आहात, पंढरपूरला आल्यानंतर हरे कृष्ण मंदिर, श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, शेगाव दुमाला, सोलापूर रोडला मंदिर आहे शेगाव दुमालामध्ये. त्या मंदिराला अवश्य भेट द्या, आपण आलेलेही असाल. आणि या ठिकाणी भागवत आलेलं आहे, तर ते भागवतही तुम्ही घरी नेऊन वाचू शकता. 18 पुस्तकं आहेत, ती इथंच राहतील तसेच, तर त्यालाही तुम्ही घेऊन जाऊन वाचू शकता आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करू शकता. मनुष्य जीवनाचं सार्थक ह्याच्यामध्येच आहे की आपण भागवत ऐकावं. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. उपस्थित भक्त वृंद की निताई गौर प्रेम वंदे हरे हरि हरि. श्रीमान गोकुळपती प्रभू